नमस्कार आत्मवंदन. युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत सप्तचक्र बीजमंत्र ध्यान साधना. चला तर आपण ध्यान साधनेला सुरुवात करण्यापूर्वी असे अनाहत चक्रासमोर केशव मुद्रेत हात ठेवूया आणि प्रार्थना करूया. माझे माता पिता, गुरु, सद्गुरु, सर्व देवदेवता यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. केव्हाही आपण कोणती उपासना, साधना, मेडिटेशनला बसण्या अगोदर ज्या ठिकाणी आपण बसतो त्या स्थानालाही नेहमी प्रणाम करावा आणि मग ती साधना उत्तमाची करून घेणं हे त्यांचं कर्तव्य बनतं. त्यांच्याप्रती आपले आत्मसमर्पण होते. आता आपण साधनेला सुरुवात करूया. आपले दोन्ही हात सावकाश डोळे बंद करून घ्या. आपल्या दोन्ही हाताचे घर्षण करा आणि घर्षण करून आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावरती म्हणजेच माकड हाडाच्या टोकाशी ठेवा आणि मूलाधार चक्राचा बीजमंत्र लमचा आपण उच्चार करणार आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना लमचा उच्चार करावा. लम. 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 कल्पना करा माझे मूलाधार चक्र लम या बीजमंत्राद्वारे सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. आता दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हाताचे घर्षण करा आणि आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटे खाली स्वादिष्टान चक्रावर ठेवा आणि स्वादिष्टान चक्राचा बीजमंत्र आहे व वर अनुस्वार वम. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना वम या बीजमंत्राचा उच्चार करायचा. वम. 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 सावकाश दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात बेंबीच्या 2 बोटेवर मणिपूर चक्रावर ठेवा. मणिपूर चक्राचा बीजमंत्र आहे र वर अनुस्वार रम. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना मणिपूर चक्राचा बीजमंत्र रमचा उच्चार करूया. रम. 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 कल्पना करा रम या बीजमंत्राद्वारे मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले असून सूर्यग्रहाचे मला भरभरून आशीर्वाद प्राप्त होत आहे. दोन्ही हात समोर आणा आणि त्यांचे घर्षण करून आपले दोन्ही हात अनाहत चक्र म्हणजे हृदयाच्या मध्ये ठेवा. हृदय चक्राचा म्हणजे अनाहत चक्राचा बीजमंत्र आहे य वर अनुस्वार यम. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना यम बीजमंत्राचा उच्चार करा. यम. यम.
यम या बीजमंत्राद्वारे माझे अनाहत चक्र सक्षम सुदृढ झालेले असून अनाहत चक्रातील सर्व अवरोध समाप्त झालेले आहे. शिवशक्तीची ऊर्जा मला भरपूर प्रमाणात प्राप्त होत आहे अशी कल्पना करा. दोन्ही हात समोर आणा. आपल्या दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात विशुद्धी चक्र म्हणजे कंठचक्रावर ठेवा. आणि कंठचक्राचा बीजमंत्र आहे ह वर अनुस्वार हम. हम 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 या बीजमंत्राद्वारे माझे विशुद्धी चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. माझ्या विशुद्धी चक्रातील सर्व अवरोध समाप्त झालेले आहे अशी कल्पना करा. आपले दोन्ही हात समोर आणा आणि त्याचे घर्षण करा. आणि त्याचे घर्षण करून आपले दोन्ही हात आज्ञाचक्र म्हणजे दोन भुयांच्या मध्ये आज्ञाचक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना वम ओमचा उच्चार करा. वा ओम. कल्पना करा ओम या बीजमंत्राद्वारे माझे आज्ञाचक्र सक्षम आणि सुदृढ झाले असून सर्व प्रकारचे तेथील अवरोध समाप्त झालेले आहे. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हाताचे घर्षण करा आणि आपले दोन्ही हात आपल्या टाळूच्या बाजूनी सावकाश ठेवा. जास्त टेकवायचे नसतात. वरच्या वर ठेवा. सहस्त्रार चक्रावर ठेवा. सहस्त्रार चक्राला कुठलाही बीजमंत्र नाही तरीही आपण ओम या बीजमंत्राद्वारे सहस्त्रार चक्र जागृत करू शकतो. म्हणून एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडताना ओम या बीजमंत्राचा उच्चार करूया. आपले दोन्ही हात समोर आणून असे आपल्या सहस्त्रार चक्रापासून सावकाश फिरवा. खाली खाली सहस्त्रार चक्र, आज्ञाचक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र. खाली खाली मूलाधार चक्रापर्यंत घेऊन येऊन जमिनीला बोटं टेकवा आणि स्वतःला एक नमस्कार करा. पुन्हा एकदा सहस्त्रार चक्रापासून आपले दोन्ही हात खाली खाली घेत येत प्रत्येक चक्राला वैश्विक शक्तीची एनर्जी ऊर्जा प्राप्त होत आहे आणि मी माझे मन माझे शरीर सकारात्मक होत आहे अशी कल्पना करून दोन्ही आपले हात समोर जमिनीवर टेकवा आणि स्वतःला हा नमस्कार करा. कल्पना करा हाताचे घर्षण करून आपण एक चिबॉल करूया. कल्पना करा या चिबॉलमध्ये आपण स्वतःला पाहत आहोत. आपण आपल्या स्वतःला पाहत असून आपले सर्व चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहेत. एका वैश्विक शक्तीच्या दिव्य ऊर्जाचा प्रकाश, सोनेरी प्रकाश आपल्याला व्यापून टाकत आहे. कल्पना करा आणि सावकाश दोन्ही हाताचे नमस्कार करून हृदयचक्रापाशी हात आणून मी वैश्विक शक्तीच्या ऊर्जेद्वारे
शारीरिक, मानसिक, भावनिक, कायिक, वाचिक, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेली आहे. वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार. सावकाश दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि सावकाश दोन्ही हात पुढे आपल्या आणि त्याचे दर्शन घ्या. स्वतःच्या शरीरावरनं हात फिरवा. स्वतःला एक नमस्कार करा. अशा रीतीने ही सप्तचक्र ध्यान साधना करण्यात येते. अगदी थोडक्यात आहे, पण ही सप्तचक्र ध्यान साधना बीजमंत्राद्वारे आपण रोज केली तर ही आपल्या शरीराला सर्व प्रकारची ऊर्जा, एनर्जी प्राप्त होते. त्याद्वारे रोगप्रतिकार शक्ती वाढते. कुठल्याही प्रकारची व्यथा आपल्याला होत नाही. त्यामुळे ही साधना खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच मी आज हा व्हिडिओ केला. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया रेकीच्या अशा दिव्य ऊर्जा प्रवासामध्ये. तोपर्यंत आपण सर्वजण रेकीच्या या प्रकाशाची अनुभूती घेऊया. जय जय रघुवीर समर्थ.